जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे उरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा। या ओंकार शास्त्रींचा गाढा अभ्यास दिसतोय या विषयावर। त्याच्याकडे बघूनच तसं वाटतं। ठीक आहे, तुमची एवढी इच्छा आहे आणि इतका विश्वासही आहे तर मग बोलवा त्या ओंकार शास्त्रींना। मी काय बोलणार आता? खरंच ना, ताई कुठे गेलीये? रागिणी, आता खूप झालं। काय फाजीलपणा लावलाय मगापासून? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? त्याला खडसावून विचार, हे सगळं केलंयस ना, मग घे जबाबदारी, कर लग्न म्हणाव। बाबा, यामध्ये अंशुलची फारशी काही चूक आहे असं मला वाटत नाही। काय? तुझा निर्णय तू घेतलायस, आता माझा निर्णय मी घेईन, तू नाही। अंशुल, मला माहितीये तुला तुझ्या भविष्याची जास्त चिंता पडली। बघितलं ऋत्विक, मी किती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ही बाई ऐकायला तयार नाहीये, भविष्याचा विचारच करत नाहीये। अंशुल, मला माहितीये तुला तुझ्या भविष्याची जास्त चिंता पडली। मी तुझं नाव घेईन आणि तू बदनाम होशील, असंच ना? मी तुझं नाव नाही घेतलं आणि मग माझं काहीही झालं तरी चालेल। मी तुला खूप चांगलं ओळखते। आता तू कोणताही प्रश्न विचारलास ना तरी मी तुला उत्तर देणार नाही, समजलं? हे बघा, आता इथे वाद नको, कॉलेज सुटलंय। ऋत्विक, मी तुला कळवत राहीन काय काय होतंय ते। ओके, आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू। ओके ओके, बाय, टेक केअर। टेक केअर। चल। आई, आत्ता आलीस हॉटेल मधून? जमली असशील ना? मी चहा करून देऊ? अरे जरा जास्तच मस्का मारणं चाललंय। काय हवंय? काय ग आई, मी कधी असं प्रेमाने विचारलं तर तू असं का म्हणतेस? जाऊ दे आई। बोला, कसली परवानगी हवी आहे? परवानगी नाही ग, पण एवढा अडखळतोयस तू म्हणजे नक्कीच मला न आवडण्यासारखं काहीतरी आहे। सांग काय झालंय? बरं सांगतो आई, प्रियंका खूप अडचणीत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आता तिला पैशाचा आणि राहण्याचा प्रॉब्लेम येतच राहणार। ती कालच म्हणत होती तिला आता आपल्या हॉटेलमध्ये जास्त राहायचं नाहीये। तुलाही तसंच वाटतंय हो ना? सांग ना गाई, आता ती काय करेल? ती कुठेही गेली तरी तिला पैशाचा प्रॉब्लेम येणारच। नील, मुद्द्याचं बोल। तर मी काय म्हणतोय, प्रियांकाला आपल्या हॉटेलमध्ये मॅनेजमेंट स्टाफ म्हणून पार्ट टाइम जॉब दिला तर तिला स्टाफ क्वार्टरमध्ये राहता येईल आणि पेमेंटही मिळेल, म्हणजे तिचीही सोय होईल आणि आपलं टेन्शनही जाईल। नाही नाही म्हणजे असं करता येईल का विचारतोय? तुझी परवानगी असेल तरच। हे बघ नील, अजून तू लहान आहेस। प्रियांका हॉटेलच्या रूम मध्ये राहते की स्टाफ क्वार्टर मध्ये हा प्रश्नच नाहीये मुळी। कसं सांगू, काही महिन्यातच लोकांना समजेल की ती प्रेग्नंट आहे म्हणून। मग ती नवऱ्याकडे का राहत नाही? तिची तुझी मैत्री कशी? ती इथे राहिली की आपण तिची काळजी घेणारच। मग ती आपण का घेतोय?
अशा एक ना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल आपल्याला. मग तिचं बाळणपण येणार. अरे ती बाळाला घेऊन कुठे राहील? आपण तिच्यात एवढा काय इंटरेस्ट घेतोय या गोष्टींची चर्चा होणार. आपला यात काही संबंध नसताना आपलीच बदनामी होणार राजा. हे बघ तू हे सगळं समजून घे. भावनेच्या भरात विचार नको करूस. आपल्याला जेवढं शक्य होतं त्याही पलीकडे जाऊन आपण करतोय. ती जर आता तिच्या भविष्याचा काही विचार करत असेल ना तर तिला अडवण्यात अर्थ नाहीये. म्हणजे तुला म्हणायचंय की तिला जायचं तिथे जाऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे, हेच ना? आई मला काळजीच वाटते या मुलाची. कसा लगेच एक्साइट झाला बघितलं ना. त्याला स्वतःला तर काही समजत नाहीच. आपण पटवून सांगतो ते पटवून घेण्याची त्याची तयारी नाहीये. लगेच राग आला बघितलं ना. हे त्याचं नेहमीच आहे. तू मनावर घेऊ नकोस. नंतर त्याला पश्चाताप होतो. गोष्टी समजतात, माफी मागतो, सगळं नीट होतं. हे सुद्धा तसंच होईल. पण हे असं तरी का होतं? नेहमीच होऊन बसलंय आता हे. मला तर वाटतं त्याच वेळेला जरा मन घट्ट करून प्रियांकाला दुसऱ्या हॉटेलमध्ये पाठवून द्यायला हवं होतं. बरं झालं असतं. पण नील फक्त समोर येऊन आई म्हणाला की पाघळते ना मी. वीक पॉइंट आहे तो माझा. आणि त्यात त्यांनी ते घरातून निघून जाण्याचं जे काही प्रकरण केलं ना ते आठवलं तर अजूनही धडधड होते माझी. कधी कधी वाटतं त्याला नीट समोर बसवूया, प्रेमानं सांगूया की ह्या सगळ्या विचारांचा आपल्या घरावर काय परिणाम होतोय. दैवाचा हा खेळ निराळा. कधी कधी वाटतं त्याला नीट समोर बसवूया, प्रेमानं सांगूया की ह्या सगळ्या विचारांचा आपल्या घरावर काय परिणाम होतोय. पण काही उपयोग होणार नाही. आणि हे प्रियांका प्रकरण आता खूपच वाढत चाललंय. त्याला कुठेतरी आळा घालायलाच हवा आहे. बघा ना तिच्या घरचे, तो अंशुल सगळे सुटून गेले आणि हा बिचारा अडकत चाललाय ह्या प्रकरणात. आता इथून पुढे तिने काय करावं, कुठे राहावं, पैसे कसे मिळवावेत, हा सगळा प्लॅन हा करणार. अहो संबंध काय नीलचा. अगं अगं किती चिडतेस. बघू ना काय करायचं ते. असं नाही हो. मला ते मुलीचीही कीव येते. प्रत्येक वेळेस स्त्रियाच अडकतात. आणि आई मला एक दुसरीही भीती वाटते. त्या प्रियांकाची दया येऊन उद्या नील तिच्याशी लग्न बिग्न करायचं म्हणाला तर. बघितलंत ना तिच्या विरोधात तो काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये. आत्ताच किती चिडला तो. असं काही बोलू नकोस ग जया. निस्तरतोय ते काय कमी आहे का? तुला वाटलं त्यात काही गैर नाहीये. याचा गंभीरपणे विचार करायला हवा. ओंकार शास्त्रींकडे जाणारच आहे मी. तेव्हा मांडते त्यांच्या समोर हा प्रश्न. बघू काही उपाय सांगतायत का ते. आई 4 वर्षांपूर्वी आपण त्यांना नीलची पत्रिका दाखवली होती. त्यावेळेला तो लहान म्हणून त्यांनी मला उपवास करायला सांगितले. आठवड्यातून 3 वेळा उपवास केले, ते सुद्धा वर्षभर. काय झालं? मी बारीक होण्यापलीकडे त्यावेळेला काही झालं नाही. असू दे, मी बघेन काय करायचं ते. बघा जग किती पुढं गेलं. मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना मुलं मुली एकमेकांशी सभ्यतेनं बोलत असत. मुलगी जर ओळखीची नसेल आणि तिच्याशी बोलायचं असेल तर अहो असा उल्लेख केला जात होता. बऱ्याच मुलांच्या गर्लफ्रेंड्स होत्या. पण आपली मर्यादा सोडून कधी कोणी वागलं नाही. आणि ही हल्लीची मुलं सरळ अबॉर्शन करून टाक असं सांगतात. गंमत वाटते का त्यांना? लग्न होणं, मूल होणं हे किती पवित्र संबंध असतात हे कळणारच नाही हल्लीच्या पिढीला.
जयाचं कौतुक वाटतं. कोण कुठली मुलगी अशा अवस्थेत तिला आसरा दिला. आपल्या मुलाची मैत्रीण एवढीच तिची ओळख. पण प्रियांकाला हॉटेलमध्ये ठेवण्याचं धाडस मात्र दाखवलं ती. पण उद्या काही झालं तर जयावर यायचं. सगळीच काळजी वाटते. त्यातून प्रियांकाची काळजी वाटते ती वेगळीच. उद्या मूल झाल्यावर कोण स्वीकारेल? कुठं राहील ती? लोक वाईट नजरेनं बघतील. नाही, बसा बसा बसा. काय म्हणतात चिरंजीव? तसा बरा वाटतोय. डॉक्टर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. काय 2-3 दिवसापासून आपली भेटच झाली नाही. सिस्टर म्हणाल्या की तुम्ही सकाळी लवकर राऊंड घेऊन जाता म्हणून. कॉन्फरन्सच्या गडबडीत होतो त्यामुळे जमलं नाही मला. कसा वाटतोय अर्णव? म्हणजे कितपत इम्प्रूव्हमेंट वाटते तुम्हाला? फार वाईट कार ऍक्सिडेंट झाला हो. म्हणजे त्याला ज्या अवस्थेत इथे आणलं ना, ते बघितलं तेव्हा वाटलं नव्हतं की हा आपल्या पायावर पुन्हा उभा राहू शकेल म्हणून. नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. ऑपरेशनही व्यवस्थित पार पडलं. ट्रीटमेंटही चालू आहे. एक 2-3 महिने तरी त्याला फिजिओथेरपीची गरज आहे. अर्थात मी डिस्चार्ज देताना तुम्हाला हे सगळं सांगेन. आई जगदंबेची कृपा आहे डॉक्टर. डॉक्टर, ह्या वर्षी ना आम्ही त्याचं लग्न करायचं ठरवत होतो. नाही, तसा 23च वर्षाचा आहे तो. पण पत्रिकेत ह्या वर्षी त्याच्या लग्नाचा ना अगदी उत्तम योग आहे. आणि पुढचे 3-4 वर्ष ना लग्नाचा योगच नाहीये. त्याच दरम्यान 1-2 स्थळं पण सांगून आली आहेत चांगली. म्हणून आम्ही ठरवून ठेवलंय करून टाकायचं लग्न. होईल ना बरा तो लवकर? डॉक्टर, आता किती दिवस लागतील हो त्याला नॉर्मल व्हायला? नाही, तसं मुलीकडच्यांना आम्हाला कळवायला लागेल ना, म्हणून विचारलं होतं. इतक्यात घाई नका करू. नाही, 4-5 महिने नाहीच करणार आहोत आम्ही. पण त्या दृष्टीने आम्हाला पुढची तयारी करायला हवी ना. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आपण जाऊया माझ्या केबिनमध्ये. चला. नाही, काळजी करण्यासारखं काय नाहीये. हा झोपलाय, ह्याला त्रास होऊ नये म्हणून मी सांगतो. देवाची कृपा म्हणून मुलगा वाचलाय तुमचा. ऑपरेशन व्यवस्थित झालं. रिकव्हरी ही बऱ्यापैकी आहे. फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं की त्याच्या मणक्याला जबर मार बसलाय. त्यामुळे त्याच्या नर्व्स डॅमेज झाले. आय एम सॉरी टू से, पण ह्यापुढे तुमच्या मुलात वडील व्हायची कॅपॅसिटी नाही आहे. तुम्ही काय सांगताय? कसं शक्य आहे? तो बरा झाला असं तुम्हीच म्हणालात ना डॉक्टर. मग आता काहीतरी चूक होत आहे डॉक्टर. शांत व्हा मिस्टर गोरे. ऍक्सिडेंट नंतर काही दिवस तुम्ही खूप टेन्शन मध्ये होतात म्हणून नाही बोललो मी तुम्हाला. पण ही गोष्ट त्याला इतक्यात कळता कामा नाही, नाहीतर त्याच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. येस. हो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर काही म्हणाले का? डॉक्टर, तुम्हीच सांगा. तुम्ही आधी शांत व्हा. ऍक्सिडेंटमुळे त्याच्यात
वडील होण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही. हो काय सांगताय तुम्ही हे डॉक्टर? खोटे आहे हे, खोटे आहे हे. डॉक्टर तुम्ही पुन्हा एकदा तपासा त्याला. अहो हे कसं शक्य आहे? दैवाचा हा खेळ निराळा. डॉक्टर तुम्ही पुन्हा एकदा तपासा त्याला. अहो हे कसं शक्य आहे? अहो अर्णव निरोगी आहे आमचा. तुमची काहीतरी चूक होते. तुम्ही एखाद्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्या ना त्याला प्लीज. तो दुसरा कोणती पेशंट असेल हो, माझा अर्णव नाही. सॉरी डॉक्टर, मी खूप बोलले. कदाचित तुम्ही म्हणता तसं नसेल हो काही. खरंच तुम्ही आधी शांत व्हा, प्लीज शांत व्हा. मी जे काही सांगितले ते सत्य आहे. आणि आता या क्षणाला तुमच्या मुलाला ही गोष्ट कळता कामा नये. आम्ही निघतो डॉक्टर. या क्षणी तरी डोकं सुन्न झालंय. काही सुचत नाहीये. काही बोलायची सुद्धा ताकद राहिलेली नाहीये. येतो आम्ही. या. चल. नील, अरे असं काही डबा नाही घेतलास तू. ठेव, नीट ठेवा. आजीनं फोडणीचा दहीभात दिलाय आणि हे भाजी पोळी सुद्धा आहे. हा, आडवा होऊ देऊ नकोस. ठेव. अरे काय तू बोलणारच नाहीयेस का आमच्याशी? काय झालंय तुला सकाळपासून? नाश्ता सुद्धा तुझ्या खोलीत नेऊन केलास तू. इतकं रागवतात का रे? हे बघ नील, आम्ही दरवेळेस प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी करतो की नाही? कधी तुला वाईट वाटेल म्हणून किंवा कधी तुझा दिवस चांगला नाही गेला तर आमचाही चांगला नाही जाणार म्हणून. पण शेवटी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखीच करतो. पण बाळा, हे प्रियांकाचं प्रकरण वेगळं आहे. तरी सुद्धा तू दुखावला जाऊ नयेस म्हणून मी तिला खोली दिली की नाही? पण आता पुढे काय करायचं? काल आजी तुला जे काही सांगत होती त्यात काही चुकीचं होतं का रे? काही वाईट होतं? जरा शांतपणे तिच्या बोलण्याचा विचार करशील ना तर परिस्थितीचं गांभीर्य कळेल तुला. काल किती रागावलास आजीवर. तिला किती वाईट वाटलं असेल ह्याचा विचार केलास? रात्री झोप सुद्धा लागली नसेल तिला. आताही तुझा मूड नाहीये असं चिडून तू कॉलेजला जाणार. मग नंतर घरी आमचा दोघींचा दिवस कसा जाईल हा विचार करतोस का रे तू? तुमचे विचार मॅच्युअर आहेत. मी त्या दृष्टीने विचार करून माझे विचार चुकीचे ठरवता. प्रियांका माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती आता अशा अडचणीत सापडले की पुढे तिला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. आणि या कंडिशन मध्ये तिला एकटं सोडून द्यायचं का? कुठे जाईल, कुठे राहील, काय करेल ती, किती पैसे कमवेल, काहीच माहिती नाहीये. म्हणून मी हा उपाय सुचवला. माझ्या दृष्टीने तुम्ही का नाही विचार करत? हे बघ नील, हा असा मनात राग ठेवून कॉलेजला जायचं नाही. मूड नीट करायचा. आता स्वतःहून आजीजवळ जायचं, तिच्याशी बोलायचं, तिला मिठी मारायची, बाय म्हणायचं आणि मग जायचं. हां, सकाळपासून देवाजवळ बसलीये ती. काय काय
असं काय करतेस? मी सांगितलेल्या गोष्टींचा थोडा विचार कर ना. पुढे काय होईल ते बघू. सध्या थोडे दिवस असेच काढूया. प्लीज आई, सांग ना, चालेल? हो चालेल. काय? थँक्स आई. हे मी आजीला सांगू? आजी, आई हो चालेल म्हणाली. तुझ्याकडून पण हो आहे ना? नक्की? मग मी प्रियांकाला सांगून येतो. दिलीस ना शेवटी परवानगी. आता ती हॉटेलमध्ये स्टाफ म्हणून राहिली की मग तिला काढताही येणार नाही. तुला स्वतःला कठोर होता येत नाही आणि मलाच म्हणतेस की मी त्याला लाडवून ठेवलाय म्हणून तो ऐकत नाही. आता काय होईल ते परमेश्वरालाच माहिती. तरी मला अंदाज होता की तू शेवटी नीलच्या बाजूनेच निर्णय देणार, म्हणून सकाळपासून देवाजवळ बसले होते. आता देव आपली परीक्षाच बघतोय म्हटल्यानंतर आपण काय करणार आई? ठीक आहे, मग आजच फोन करते ना, अपॉइंटमेंट घेते. अय्या, पत्रिका दाखवायची आहे ताईची, म्हणजे ताईच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. आणि डॉक्टर, स्वतःमध्ये काहीही व्यंग नसताना कुठली मुलगी सरोगेट मदर किंवा दत्तक घ्यायला तयार होईल? समजा अर्णव आणि प्रियांका यांची जर का भेट घालून दिली, ते दोघे एकमेकांना पसंत पडले. नको नको हा उपाय. आहे दुसरा उपाय आहे, मूल दत्तक घेणं.